तर हा व्हिडिओचा पार्ट 4 आहे. तर या ठिकाणी तुमचा पहिला प्रश्न आहे, 5 किलोग्राम वजनाच्या वस्तूला 3 मीटरचे त्वरण देण्यासाठी लागणारे बल मोजण्यासाठी तुम्ही कोणता नियम वापराल? पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, संवेग संरक्षणाचा नियम. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, दुसरा नियम. तुमचा दुसरा प्रश्न आहे, जर ब्लॉक स्प्रिंग सिस्टीममध्ये स्प्रिंग स्थिरांक के आणि वस्तुमान एम असेल, तर त्याच्या एस एच एफ ची कोनीय वारंवारता ते 4 ऑप्शन आहे यातले. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी. तुमचा तिसरा प्रश्न आहे, प्रकाश तरंग एक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात अपवर्तित झाल्यावर त्याचे कोणते प्रमाण अपरिवर्तित राहते? वारंवारता, तरंग लांबी, गती, दिशा. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, वारंवारता. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या प्रकारची थर्मोडायनामिक प्रणाली सभोवतालच्या वातावरणासह पदार्थ आणि ऊर्जा दोन्हीची देवाणघेवाण करण्यास परवानगी देते? खुली प्रणाली, बंद प्रणाली, पृथक प्रणाली, कठोर प्रणाली. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, खुली प्रणाली. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या प्रकारची मालमत्ता प्रणालीमध्ये असलेल्या पदार्थांच्या प्रमाणात अवलंबून असते? गहन गुणधर्म, राज्यकार्य, पथकार्य, विस्तृत मालमत्ता. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर डी, विस्तृत मालमत्ता. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, कोणते उदाहरण क्राईटचे प्रतिनिधित्व करते? रॅफिनोज, टॅचिओज, माल्टोज, सेल्युलोज. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, माल्टोज. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, ग्लुकोजमध्ये चिरल कार्बन अणूची संख्या किती असते? 2, 3, 4, 5. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, 4. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, इथिलियन गायकोल टेरेफॅथिलिक ॲसिडच्या संक्षेपणामुळे कोणता पॉलिमर तयार होतो? नायलॉन 6, टेरिलियन, पॅलेथिन, बेकलाइट. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, टेरिलिन. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी श्वासन मार्गातील व्हॉइस बॉक्स म्हणून कोणता अवयव ओळखला जातो? स्वरयंत्र, श्वासनलिका, घशाची पोकळी, एपिग्लॉटिस. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, स्वरयंत्र. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, मेलेल्या सेंद्रिय पदार्थाचे CO2, पाणी आणि पोषक द्रव्य यासारख्या अजैविक पदार्थांमध्ये विघटन करणारी प्रक्रिया कोणती? खंडकिरण, उत्तराधिकार, निशालन, विघटन. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर डी, विघटन. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, ऑल्टमन आणि चेक यांनी शोधलेल्या कोणत्या प्रकारचे RNA रेणू जैवप्रेरक म्हणून कार्य करतात? तुमचे ऑप्शन आहे 4. तुमचं करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, रायबोझाइम. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, अलैंगिक प्रजननाने तयार झालेल्या पुत्र कोशिकांना काय म्हणतात? संतती, बीजाणू, क्लोन, गॅमेटर. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, क्लोन. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, अतिसिंचनामुळे मातीच्या पृष्ठभागावर विरघळणारी क्षारे जमा होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? क्षारीकरण, संपुष्टीकरण, खनिजकरण, भूमिक्षरण. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, क्षारीकरण. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, कोणती शेती पद्धती मातीची सुपीकता टिकवून ठेवते आणि एकाच पोषक द्रव्यांचा अतिवापर टाळते? अतिसिंचन,
स्थिर व एकसंध शेती, अनुवांशिक सुधारणा, पीक फेरपालट. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर डी, पीक फेरपालट. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, पर्यावरण स्नेही उत्पादनाची सोपी ओळख पटवण्यासाठी भारत सरकारने 1991 मध्ये कोणती योजना सुरू केली? ISO 9000, इको मार्क, ब्लू फ्लॅग, ग्रीन डील. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, इको मार्क. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, हुनांना कोणत्या गुप्त शासकाने पराभूत केले? चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त, रामगुप्त. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, स्कंदगुप्त. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राष्ट्र काँग्रेसच्या संघटनेची पुढाकार कोणी घेतला? A.O. हुम, W.C. बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, A.O. हुम. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीला कोणता समुद्र धुतो? बंगालची उपसागर, हिंद महासागर, अरबी समुद्र, लक्षद्वीप समुद्र. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, अरबी समुद्र. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च मौद्रिक आणि बँकिंग प्राधिकरण कोणत्या बँकेला म्हणतात? स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, खाजगी क्षेत्रातील बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट प्रश्न आहे, पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या वर्षी जाहीर केली? 1971, 1980, 1975. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर डी, 1975. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, 2025 मधील एक्झरसाइज युद्ध कौशल 3.0 दरम्यान कोणत्या नवीन प्लॅटूनने आपला ऑपरेशनल डेब्यू केला? आश्री प्लॅटून, वायू प्लॅटून, गरुड प्लॅटून, ONGC प्लॅटून. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, आश्री प्लॅटून. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कार कोणत्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला मिळाला? रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन, जसप्रीत बुमराह. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, आर अश्विन. प्रश्न आहे, सकल देशांतर्गत उत्पादनातील ग्रॉस शब्दाचा अर्थ काय आहे? शुद्ध मूल्य, एकूण मूल्य, नफ्याचे मूल्य, अवशेष मूल्य. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ग्रॉस शब्दाचा अर्थ म्हणजे एकूण मूल्य, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट प्रश्न आहे, 52 एकर नवीन जमीनवर शाश्वत तंत्रज्ञान आणि AI साठी संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा कोणत्या भारतीय संस्थेने केली? IIT खडगपूर, IISER भोपाळ, IIT बॉम्बे, NIT त्रिची. करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेवरील 2025च्या घोषणेत भारत आणि फ्रान्स कोणत्या तत्वावर भर देतात? लोकशाही मूल्य आणि मानवाधिकार प्रतिबिंबित करणारे नियम, AI विज्ञानासाठी विशेष व्यावसायिक हक्क, AI प्रणालीवर पूर्ण सरकारी नियंत्रण, AI चा फक्त लष्करी उपयोगासाठी तैनाती. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, लोकशाही मूल्य आणि मानवाधिकार प्रतिबिंबित करणारा नियम. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वीच्या पर्यावरणातील कोणता गोला सजीवांच्या जगण्यासाठी आवश्यक द्रव्य पाणी पुरवतो? स्थलमंडल, वायुमंडल, जलमंडल, जीवमंडल. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, जलमंडल. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत्यूनंतर मातीला पोषक द्रव्य परत देणारी प्रक्रिया कोणती? प्रकाशलेशन, श्वसन,
बाष्प उत्सर्जन, पोषक चक्रण. तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर डी, पोषक चक्रण. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 साठी आयसीसी महिन्याचा खेळाडू पुरस्कार कोणी जिंकला? जरी त्याला भारताच्या आशिक चषक संघातून वळवण्यात आले होते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, कुलदीप यादव. तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे की नाही ऑप्शन नंबर बी, मोहम्मद सिराज. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राने शालेय शिक्षणाची पातळी उंचावण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला? ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, असेसमेंट इंडिया, युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन, ब्रिटिश काउन्सिल एज्युकेशन सर्व्हिसेस. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुरस्काराने जिंकला? हार्टलॅम्ब, सिलिकेटेड स्टोरीज बाय बानू मुश्ताक, मदर मेरी कम्स टू मी बाय अरुंधती रॉय, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी बाय किरण देसाई, इंडियन कंट्री बाय शोभा राव. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे की ऑप्शन नंबर ए, हार्टलॅम्ब, सिलिकेटेड स्टोरीज बाय बानू मुश्ताक. तर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे हा, हँडरिटनला सांकेतिक भाषेमध्ये असे लिहिले जाते, तर त्याच कोडनुसार DRT आणि ट्विन साठी कोणता कोड या ठिकाणी वापरला जाईल? त्या ठिकाणी तुमचे ऑप्शन आहे 4. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर ए. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न ह्या मालिकावर आहे. मालिकेत किती चिन्ह अशी आहेत की त्याच्या आधी संख्या आहे आणि त्यानंतर अक्षर आहे? 5, 3, 4, 2. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर डी, 2. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, हा डायरेक्शन डिस्टन्सवर आहे. मीना आणि सीता उद्यानात उभे आहेत आणि दोघेही उत्तर दिशेकडे तोंड करून आहेत. मीना 45 डिग्री घड्याळ दिशेने वळते, नंतर 180 डिग्री घड्याळ विरुद्ध दिशेने आणि शेवटी 45 डिग्री घड्याळ दिशेने वळते. 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळते. आता सीता आणि मीना कोणत्या दिशांना तोंड करून उभे आहेत? या ठिकाणी तुमचे ऑप्शन आहे, सीता वायव्य, मीना निवृत्त, सीता दक्षिण, मीना आग्नेय, सीता ईशान्य, मीना पश्चिम, सीता पूर्व, मीना आग्नेय. ऑप्शन नंबर सी, सीता ईशान्य, मीना पश्चिम. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, विधानावर आहे हा. सर्व पुस्तके कागद आहे, सर्व कागद प्रत आहे. या ठिकाणी निष्कर्ष दिले आहे तुम्हाला एक. काही प्रत पुस्तके आहेत. दुसरं निष्कर्ष दिलाय तुम्हाला, सर्व पुस्तके प्रत आहेत. तिसरं निष्कर्ष दिलाय तुम्हाला, सर्व प्रत पुस्तके आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? या ठिकाणी तुमचे 4 ऑप्शन आहे. या ऑप्शनचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, फक्त 1 आणि 2 लागू. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न हा वाला, हे त्याचे ऑप्शन आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर ए. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे नफा तोट्यावर. दुकानदार एक सुंदर दिवाळी लाईट 350 रुपयाला खरेदी करतो आणि 45% नफ्याने विकतो. लाईट विक्रीची किंमत किती आहे? तुमचे ऑप्शन आहे, रुपये 510.2, रुपये 510.8, रुपये 507.5, 45.7. तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, 507.5. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे प्रॉफिट अँड लॉसवर. अमितने संत्री 2 दराने खरेदी केली, रुपये 25 प्रति किलो आणि रुपये 35 प्रति किलो. समान प्रमाणात त्याने मिश्रण 32 रुपये प्रति किलो विकले. त्याचा नफा किंवा तोटा किती टक्के आहे ते सांगा? ऑप्शन नंबर बी, 6.66% नफा, त्यानंतर 7.65% नफा, त्यानंतर 7.55% नफा.
तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी 6.66% नफा. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, दोन संख्या 7 11 या गुणोत्तरात आहेत. प्रत्येकी 13 मिळवल्यास गुणोत्तर 3:4 होते. तर संख्या कोणत्या? हे तुमचे 4 ऑप्शन आहे. या ठिकाणी तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर सी 18.2 आणि 28.6. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, रोपट्यांची उंची लावण्यापासूनच्या दिवसांचा वर्गमूळाचा समप्रमाणात आहे. 9 दिवसानंतर ती 18 सेमी उंच आहे, तर 25 दिवसानंतर तिची उंची किती असेल? तुमचे ऑप्शन आहे 28 सेमी, 30 सेमी, 32 सेमी, 34 सेमी. तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. या ठिकाणी तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे चक्रवाढ व्याजबद्दल आहे. एक रक्कम 2 वर्षासाठी 10% प्रतिवर्ष साध्या व्याजाने गुंतवली आहे. 2 वर्षानंतर रक्कम ₹2200 होते. त्याच रकमेवर 10% ने वार्षिक चक्रवाढ व्याजाने गुंतवल्यास चक्रवाढ व्याज किती असेल? तुमचे ऑप्शन आहे ₹385, ₹400, ₹250, ₹210. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए ₹385. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, ₹5000 कर्ज वार्षिक 8% दराने 4 वर्षासाठी घेतले आहे. 4 वर्षानंतर परतफेड करण्यासाठी एकूण रक्कम मूळ रक्कम प्लस व्याज किती असेल? तुमचे ऑप्शन आहे ₹6400, ₹6800, ₹7200, ₹7600. तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी ₹6800. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, एक माणूस एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. त्याचा मुलगा ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर ते दोघे एकत्र काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल? तुमचे ऑप्शन आहे 14.21 दिवस, 13.33 दिवस, 54 दिवस, 27 दिवस. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर बी 13.33 दिवस. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, अमन आणि भानू हे शाळेचे प्रकल्पाचे काम अनुक्रमे 15 दिवसात आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. ते दोघे 5 दिवस एकत्र काम करतात आणि नंतर अमन प्रकल्प सोडून जातो. उरलेले काम भानूला पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील? तुमचे ऑप्शन आहे 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस, 18 दिवस. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी 15 दिवस. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, अर्जुन 80 किमी तास वेगाने गाडी चालवतो. 760 किमी अंतर पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? 8 तास, 10 तास, 9 तास, 12 तास. याचा आन्सर कमेंटमध्ये सांगा. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, एक गाडी जयपूरहून दिल्लीला 30 किमी तास वेगाने जाते. परतीच्या प्रवासात ती 70 किमी तास वेगाने जाते. दोन्ही शहरांमधील अंतर 250 किमी असल्यास संपूर्ण प्रवासासाठी सरासरी वेग किती असेल? या ठिकाणी तुमचे ऑप्शन आहे 42.2 किमी तास, 45.56 किमी तास, 50 किमी तास, 51.2 किमी तास. तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए 42.2 किमी तास. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, एक उत्पादकाची किंमत ₹1200 आहे आणि नंतर सूट मिळालेल्या किमतीवर आणखी 15% सूट दिली असतात. अंतिम विक्री किमतीत किती असेल? ऑप्शन आहे ₹850, ₹900, ₹765, ₹650. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर सी ₹765. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, पुष्पा एक वस्तू ₹2000 खरेदी करते आणि ती 10% नफाने विकते. त्यानंतर विक्री किमतीवर 20% सूट देते. मूळ खरेदी किमतीवर अंतिम नफा आणि तोटा किती टक्के आहे ते सांगा. तुमचे ऑप्शन आहे 5% नफा, 6% नफा, 8% तोटा, 12% तोटा. तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे ठिकाणी ऑप्शन नंबर डी 12% तोटा. तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे, हा चार्टवर आहे बघा. खालील माहितीत 4 विद्यार्थ्यांचे गणित, विज्ञान आणि इंग्रजी या तिन्ही वेगळ्या विषयातील गुण प्रत्येकी 100 पैकी आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील बार
चार्ट दिला आहे ते बघा. हा तुमचा चार्ट आहे. या ठिकाणी बघा काय लिहिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे कमाल 100% गुण असल्यास सर्व विषयांमधील एकूण टक्केवारीतील सर्वाधिक गुण कोणत्या विद्यार्थ्याला आहेत ते सांगा. तुमचे ऑप्शन आहे या ठिकाणी आलोक, नेहा, सृष्टी, केशव. करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, सृष्टी. त्यानंतर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे. खालील माहितीत 4 वेगळ्या प्रदेशांमधील 5 विक्रेत्यांच्या प्रदेशीनिहाय विक्रीचे आकडे हजारात दिले आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील डेटा दिला आहे. त्यानंतर खाली म्हणते की प्रदेश 2 आणि प्रदेश 3 ची एकूण विक्री अनुक्रमे 10% आणि 15% ने वाढली असतात. विक्रेता ई या दोन्ही प्रदेशांना नव्या एकूण विक्रीत किती योगदान देण्यात येईल? तुमचे ऑप्शन या ठिकाणी आहे. तुमचा करेक्ट आन्सर राहणार या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, प्रदेश 2 1870, प्रदेश 3 1650. तुमचा लास्ट प्रश्न आहे. 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात 21 विद्यार्थी चित्रकला आवडते, 10 विद्यार्थ्यांना खेळ आवडतो आणि 9 विद्यार्थ्यांना चित्रकला आणि खेळ दोन्ही आवडतात. याच्या निवडलेल्या एका विद्यार्थ्याला चित्रकला किंवा खेळ यापैकी फक्त एकच आवडण्याची शक्यता किती आहे? तुमचे ऑप्शन आहे या ठिकाणी. याचं करेक्ट आन्सर राहणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर बी. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की तुमचे 50 पैकी किती बरोबर आले ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या व्हिडिओचं आपण टार्गेट ठेवू 100 लाईकचं. तर या व्हिडिओला तुम्ही 100 लाईक कंप्लीट करून द्या. त्यानंतर या ठिकाणी व्हिडिओचा पार्ट 5 या ठिकाणी मी आणणार आहोत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. त्यांच्या या ठिकाणी परीक्षेसाठी रिव्हिजन होऊन जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.